पोळ्या झाल्या का? हो, डब्यापुरती झाल्या. डब्यापुरत्या झाल्या असतील तरी चालते. काय हो बाळू दादा, काय झालं? काय नाही, कुठे काय. काय हो कुठे काय? बाळू दादा, तुम्ही आता काहीतरी लपवलं. नाही हो, खरंच काही नाही लपवलं मी. बघा हो. शर्टासारखं दिसतंय, नवा कोरा वाटतोय. बघू बघू. हो हो, हे बघा. पण हसू नका, स्वस्तातलं आहे हो. बाळू दादा, मी किंमत कुठे विचारली, तुम्ही पण ना. वा, मस्त आहे. पण बाळू दादा, तुम्ही असा शर्ट नाही वापरत. वहिनी, माझा नाही तो. मग हो, पण तो नवीनच दिसतोय. कुणी दिलाय का तुम्हाला? हो, लपवून कशाला ठेवताय, घाला ना तो. नाही हो, माझ्यासाठी नाही आणला तो. एक मिनिट, तुम्ही आत्यांच्या घरी पण ट्रंक उघडून काहीतरी बघत होतात? नाही म्हणजे ते आपलं असंच. तुम्ही गोंधळताय कशाला, सांगा ना. हो, म्हणजे तुमच्या लग्नाच्या वेळी आणला होता ना. नील साहेबांना आहेर द्यायचा होता. काय, नील साहेब माझ्या समोरच लहानाचे मोठे झाले आणि मला कधीही घरच्या नोकरासारखं वागवलं नाही हो त्यांनी. अहो, आता 4 महिने झाले लग्नाला, देऊन टाका ना आहेर. हो ना. नाही, देणारच होतो, पण काय झालं, सगळ्यांनी मोठे मोठे आहेर आणले ना. मी गरीब माणूस, लाज वाटली मला, म्हणून मी नाही केला हो आहेर तो. आणि तसंही नील साहेब स्वस्तातले कपडे नाही घालत. बाळू दादा, म्हणून 4 महिने लपवून ठेवलात तुम्ही, कमाल करता. नाही हो, मी साहेबांना जरी नील साहेब म्हणत असेल ना, पण ते माझ्या मुलासारखे आहेत हो. बाळू दादा, मला माहितीये तुम्हाला ते तुमच्या मुलासारखे, म्हणूनच सांगते, देऊन टाका, त्यांना खरंच खूप आनंद होईल. नाही, नको नको. अहो, त्यांना शोभणार नाहीत. छोट्या दुकानातून आणलेत आणि स्वस्तातले आहेत हो. पण प्रेमाने आणलायत ना, मग त्याच्याशी किंमत नाही करायची. तुमचं प्रेम सगळ्यात जास्त महत्वाचं. हो, पण आपल्या घरात कुणाला नाही आवडणार ना. ते मी बघते, मी आहे ना. त्या तुम्ही त्यांना. हो, आनंदी आहे ना, हल्ली फार कठीण कामं करायला लागली, काहीही जमेल तिला. हो ना स्वानंदी? आले. अरे बाप. हॅलो, हाय. काय ग? काही नाही ग, मी सहज केला होता फोन. तुझी खूप आठवण आली. बरी आहेस ना तू? हो, मी एकदम मस्त. पण तुझा आवाज का असा येतो? तू टेन्शन मध्ये आहेस का? नाही ग, घरी सगळे ठीक आहेत ना? हो, घरी सगळे ठीक आहेत. आई, तू उगाच काळजी करत जाऊ नकोस, नाहीतर मला तुझी काळजी वाटायला लागेल आता. नाही करणार. तुझा आवाज ऐकला ना, बरं वाटलं मला. आई, दुसरं काही नाहीये ना? नाही ग, नक्की? अगदी नक्की. मी सहज फोन केला होता. बरं, मग मी नंतर करू का ग फोन? जरा नाश्त्याचं बघते, सकाळची धावपळ. हो हो, तू तुझी कामं कर बाळा. हा, तू आनंदात आहेस हे ऐकून खूप बरं वाटलं. हो, तू काळजी घे. हा, बाय. चल, बाय बाय. वच्ची आत्या, तुम्ही म्हणालात तेच बरोबर होतं. स्वानंदी अगदी खुशीत आहे. झालं ना समाधान? काय ग बायका तुम्ही, तुम्हाला म्हंटल होतं मी, ललिता नाराज नाही आहे ग, थोडीशी दुःखी झाली, त्यामुळे असं भान हरपल्यासारखं वागते बिचारी. पण वच्छे, नीलच्या बोलण्याचं वाईट वाटत नाहीये ग. ललिताबाईंचं वागणं जरा खटकतं मनाला. असं वाटतं की स्वानंदीशी त्या वाईट वागतायत. वच्ची आत्या, म्हणजे आईंना भीती वाटते की क्षीरसागरामुळे जहागीरदारांचं जे नुकसान झालंय त्याचा राग ललिताताई स्वानंदीवर नाही ना काढणार? कसं सांगू यांना की ललिताची शेंडी माझ्या हातात आहे, त्यामुळे ती बया स्वानंदीला त्रास नाही देऊ शकत. काय तुम्ही काळजी करता गो बायकांनो? मी आहे ना, वच्ची आहे ना.
हो ग बाई, तुझाच आधार आहे आम्हाला, म्हणून तर अंजलीनं तुला बोलावून घेतलं ना. काय काय करताय आता काय हे? आता हे तुम्ही दिसतंय माझं ना ऐका ना, समोर? तुम्ही माझं ऐकणार आहात की नाही? जरा गप्प बसा तुम्ही. तुम्ही असं काहीतरी काम करायचं आणि हेमंत, गप्प बसून ऐकायचं का? हेमंत, अरे कशाला भांडताय? अगं आई, हे बघ किती महागाची साडी घेतली हिने. नाही म्हणजे साडी खरेदी करण्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये, पण घरात वहिनी पण आहेत ना, एकच साडी घेतली. बघा तुम्ही बघा, ह्या माणसाचं काय करू ना मी, मला खरंच कळत नाही. कहर करता तुम्ही. हे घर मी केलाय का तू केलायस? ही बघा ही साडी साडी बघा बघ. तुम्ही बघा बघा. तूच बघ दोघींनी कपाळाला हात मारून घेतले. बोल की आता बोल. मी बोलणारच आहे हा, कारण आता मला बोलायलाच पाहिजे. कारण ही साडी माझी नाहीये, ही संपदाची आहे. आठवतंय ना तुम्हाला, महेशने आणून ठेवली होती त्याच्या घरी, त्याच्या आईने मला दिली होती तुमच्या समोर. हो की विसरलो होतो तुम्ही. मग काय झालं ना, ते आपल्या कपाटात ही साडी दिसली आणि विसरलो. कळलं? नाही पण एक गोष्ट चांगली लक्षात आहे बरं का माझ्या, की ही गोष्ट संपदाला अजिबात सांगायची नाहीये. हो नाही? तुम्ही का नाही सांगायची ही गोष्ट संपदा ताईला? संपदाला सांगायचं नाहीये, कारण ती साडी घेणार नाही. महेश दादानी आणली म्हटल्यावर अजिबात साडी घेणार नाही ती. काकू घेईल, उलट महेश दादाने तिच्यासाठी साडी आणली आहे म्हटल्यावर ती नक्कीच साडी घेईल. नाही ग, महेशने साडी आणली म्हणून नाही घेणार ती साडी खूप महागातली आहे म्हणून ती आनंदाने घेईल. असं संपदा ताई अजिबात करू शकत नाही. हो का? तुझ्या ताईबद्दल तुला एवढी माहिती आहे का? नाही म्हणजे जिनं जन्म दिला तिनं हात टेकले तिच्या समोर. आम्ही लहानपणापासून तिला सांभाळलं, आम्हाला नाही कळली ती. आणि तुला बरी समजली तुझी ताई. हे असं बोलता ना तुम्ही संपदा ताईला, म्हणून ती बिचारी एकटी पडलीये. पैशावरून माणसाची किंमत ती कधीच करणार नाही. थांबा, मीच देऊन येते तिला साडी. झालं समाधान तुमचं? आता संपदाला कळेल की आपण सगळे देशमुखांच्या संपर्कात आहोत. की झालंच मग ती साडी घेणारच नाही आणि वर आपल्यावर सुद्धा चिडेल. संपदा ताई, तुझ्यासाठी साडी पाठवली आहे महेश दादाने. काय? महेशने माझ्यासाठी? कशी आली साडी इथे? अगं असं काय करतेस? आई बाबा गेले नव्हते का पाडव्याचं भेटायला? आपले घरचे पण सुधारणार नाहीत. आपली मुलीकडची बाजू ना, म्हणून पड खायला गेले असते. काय गरज आहे? मला नको ही साडी. एकदा बघ तरी, खूप छान आहे. मला बघायची पण नाही. आणि मला माहिती आहे ना महेशची चॉईस कशी असणार आहे. भिक्कारडी साडी आणली असणार आहे त्याने. अगं तेच तर ना, त्याला सॉरी म्हणायचं असेल म्हणून तर त्याने साडी पाठवली ना तुझ्यासाठी. हो, मला रिजेक्ट करून आत्ता साडी पाठवतोय तो. त्याला काय वाटलं माझा आत्तापर्यंत झालेला अपमान हे असं केल्याने पुसला जाणार आहे? काहीही न सांगता मला इथे सोडून गेलाय. जेव्हा तो माफी मागायला येईल ना, तेव्हा मी बघीन काय करायचे ते. पण हे अशी साडी वगैरे पाठवून काही होणार नाही. आणि अनिता,
संपदाने जर का साडी घेतली ना तर तू देवाला साखरच ठेव. असं तसं तर रडू नको. काय झालं? नाही घेतली संपदाताईने साडी, बघितली पण नाही. काय म्हणणं काय तिचं? ती म्हणते साडी पाठवून काही होणार नाही, महेश दादाने माफी पण मागितली पाहिजे तिची. खर तर माफी हिने मागायला हवी. कधी कळणार आहे हिला कोण जाणे. कशी गई पोरगी, हा एवढी सुरेख साडी, बघा ना. किंमत नाही या पोरीला, कदर नाही, या बाईला कदर नाही आहे. एवढा सोन्यासारखा नवरा मिळाला पण किंमत नाहीये. बघ वच्छे, तुला सुद्धा आवडली ना साडी? आजी काय हा खरंच छान आहे की नाही? मनापासून आवडली हो आजी, खूप मनापासून आवडली. कुठली साडी देते वच्छी आत्याला, बघू. घे बघ. प्युअर सिल्क. वाव, खूप सुंदर आहे ही साडी. नक्कीच 5-6 हजाराची असणार. अगं पण संपदाताई, महेश दादाने हीच तर साडी पाठवली आहे ना तुझ्यासाठी. काय पावळट, एवढी महागातली साडी आधी नाही का दाखवायची? लगेच आलीस खाली पिशवी घेऊन. आता मला किमती कुठे कळतात ना. मला फक्त एवढंच माहितीये की ही साडी महेश दादाने तुझ्यासाठी पाठवली आहे. तुझा महेश दादा गेला उडत. साडीची किंमत जास्त महत्वाची. आय लव्ह दिस साडी. मी ठेवून घेणार आहे माझ्याकडे. अगं पण महेश दादाने तुझा अपमान केलाय ना, मग तू कशी ठेवून घेणार ही साडी? त्या अपमानाची माफी तर त्याला मागावीच लागणार आहे. पण त्यासाठी एवढी महागडी साडी मी हातची जाऊ देऊ? अजिबात नाही. आणि तसंही त्याने मला पाडव्याला घेतली आहे ना, हा माझा हक्क आहे. अगं पण मगाशी तर तू म्हणालीस ना की नकोय मला साडी, मला नाही आवडली साडी, मग आत्ता कशी घेतेस तू साडी? मगाशी मी ही साडी बघितली नव्हती सायली, आणि ही साडी महागातली. मी सोडून देऊ? म्हणजे किंमत बघून आवडली का तुला साडी? जास्त शहाणपणा करू नकोस सायली. तू माझ्यावर का ओरडतीये संपदाताई? आणि आता तूच पलटी मारतीयेस. पैसा फेकला ना, माणूस कधीही पलटी मारू शकतो. तू नाही पलटी मारली मी तुला महागडं ब्रेसलेट दिल्यावर. संपदाताई, काय बोलतेस तू हे? सायली, मला जास्त अक्कल शिकवू नकोस. मी तुला हॉटेलमध्ये खायला प्यायला घेऊन जाते, मी तुला फिरायला घेऊन जाते, मी तुला शॉपिंग करायला घेऊन जाते. यासाठी नाही की तू माझ्या विरोधात बोलावंस, यासाठी की तू माझ्या बाजूने बोलावंस. अगं यासाठी नाही मी तुझ्यासोबत आहे संपदाताई. तू जे बोलतेस ते मला पटतं म्हणून. प्लीज, हे सगळं खरं खोटं ना, हे फालतू असतं. खरा असतो तो फक्त पैसा. संपदा, बस कर तू आता, प्लीज बस कर. तुला साडी आवडली आहे ना, तू ठेवून घे ती साडी. अगं पण ती आवडली आहे तर महेशला एक फोन करून सांग ना तसं. काय माय फूट? त्याला फोन करायला त्याने काही जगावेगळं काम केलं नाहीये. जगातले सगळे नवरे आपल्या बायकांसाठी पाडव्याला साड्या घेतात.
आणि तशी अनेक घेतली. मग हा माझा हक्क आहे काकू. हक्क बरा गाजवतेस का? जरा कधी कधी कर्तव्य सुद्धा सांभाळ की. नेहमीच झालं. कठीण आहे ग बाई. ए बाळा, तू कशाला रडतेस? ती मूर्ख आहे माहितीये ना आपल्याला. तिचं बोलणं कशाला मनाला लावून घेतेस? हा, नाही काकू, ती नाही, मी मूर्ख आहे. तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं, तो आनंदीने मला समजावलं. आई तर आजारी मामाला सोडून माझ्यासाठी इकडे आली, तरी पण मी वेड्यासारखी संपदाताईचं ऐकत बसले. ए सोन्या, हे बघ, तुला कळलंय ना आता. मग आता ना रडू नकोस तू. उगाच मला पण कसं तरी व्हायला लागतं. मग असू दे. सॉरी आई, मी चुकले. आता रडू बिडू नका, आता मला रडायला येईल. आता गप्पा बसा. हेमंतराव, चला बाई, उशिराने का होईना पण आपल्या सायलीला संपदाचा खोटेपणा तरी कळला. आणि आपल्याला आपली सायली परत मिळाली. खरंय. बाळूदादा, माझा डबा भरून झालाय. तुम्ही तिथे नेऊन ठेवता का? हे येतील आता तयार होऊन. हो ठेवतो ना. डबा ठेवा ना आधी. हो ठेवतो. स्वानंदीताई, हो सगळं काम राहू द्या बाजूला. तुम्ही आधी नील साहेबांबरोबर नाश्ता करून घ्या बघू. आई आता येतील ना देवळातून, त्यांच्या बरोबरच करतो. तुम्ही डबा ठेवा ना तिथे. बरं ठेवतो. बाळू दादा, कसा दिसतोय हा शर्ट? हा शर्ट असं का बघतायत? त्यांच्यासाठीच आणला होतात ना, मी देऊन टाकला. सांगा ना, कसा दिसतोय? काही साहेब, कशाला घातला तुम्ही हा शर्ट? अरे कशाला घातला म्हणजे? तुम्ही हा मला द्यायलाच आणला होता ना, मग दिलं का नाही? 4 महिन्यांनी मिळतोय मला हा शर्ट. हा, हे बरोबर नाही ना बाळू दादा. काय झालं? का जाणे हा असा का उभा आहे? हा शर्ट कसा आहे? चांगला आहे. बघितलं, खूप मोठी चूक केली आहे तुम्ही. काय झालं? आई, खूप मोठी चूक केली यांनी. बाळू, काय केलंस तू? अरे हाताबाहेरच जायला लागलाय हा आता. हाताबाहेर? माझीच वस्तू माझ्यापासून 4 महिने लपवून ठेवली. बाळू, काय म्हणतोय तो? काय झालं ना ते खरं सांग मला, तर माझ्याशी गाठ आहे. आई, काही नाही झालंय. हा शर्ट बाळूदादांनी दिलाय आणि ते देतच नव्हते. 4 महिने लपवून ठेवला होता. हा शर्ट बाळूने आणलाय? हो. हो, अगं लग्नात द्यायला मला दिलाच नाही. आणि बाळू, रे काय आहे हा? असा घाणेरडा शर्ट आणायचा का इंद्रनीलसाठी? ब्रँडेड कपडे वापरतो तो, माहितीये ना तुला? तरी हा असा शर्ट घेऊन आलास त्याच्यासाठी? जरा बरा शर्ट नाही आणता आला का तुला?
काय तू पण चेंज कर पहिले. आई, उठ उठ पहिले आई, चेंज कर जा. आई 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 कुठल्याही ब्रँड पेक्षा हा शर्ट जास्त चांगला अरे आहे. हो, याची पण- किंमत पैशात नाही होणार आहे, कारण ते त्यांचं प्रेम. आणि आई तुम्ही जे म्हणालात ते त्यांनाही जाणवलंच, म्हणून 4 महिने दिला नाही शर्ट. स्वानंदी, नोकराने मालकाला गिफ्ट देण्याची पद्धत नाही आपल्याकडे. आई त्यांनी काय मुलाप्रमाणे सांभाळलंय मला, अरे- मुलाप्रमाणे माझ्यावर प्रेम केलंय. आई प्लीज. हळू दादा, माझ्याकडे असणाऱ्या सर्व शर्ट पैकी हा सगळ्यात चांगला शर्ट आहे बरं का, आणि माझा सगळ्यात आवडता शर्ट आहे आजपासून. काय छान दिसतोय ना मी याच्यात? मग असा ना, रडायचं नाही. मला चांगला दिसतोय ना? तुम्हाला आवडला शर्ट? हो, कसा वाटतोय? तुमच्यामुळे या शर्टाला पण शोभा आली हो. बरं बाळू दादा, लग्नाचं गिफ्ट दिलं, आशीर्वाद? हा, ते जास्त महत्वाचे. नाही नाही, आशीर्वाद तर द्यायलाच हवे, त्याशिवाय आम्ही गिफ्ट नाही घेणार. काय हो? म्हणजे काय? म्हणजे चल आशीर्वाद द्या. अहो